रत्नागिरीतल्या लोटे एमआयडीसीत एक्सेल कंपनीतून वायू गळती झाली। परिणामी 7 ते 10 लोकांना या वायू गळतीचा त्रास होऊ लागला। या घटनेनंतर आक्रमक झालेल्या नागरिकांनी कंपनी प्रशासनाला जाब विचारून दुर्घटनेबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली। या संदर्भात संपन्न झालेल्या बैठकीमध्ये कंपनीला लागून असलेल्या वस्तीला कायमस्वरूपी स्थलांतरित करावं आणि हा विषय कायमस्वरूपी संपून टाकावा अशी मागणी करण्यात आली। दरम्यान नागरिकांच्या काही मागण्या कंपनी प्रशासन मान्य त्यांनी केलेल्या असून याबाबत लवकरच तोडगा काढला जाईल असं आश्वासन एक्सेल कंपनीने नागरिकांना दिलं आहे। आम्हाला स्थलांतर करून इथून कुठेतरी पर्यायी मार्ग कंपनीने द्यावा आणि आम्ही या सगळ्यातून स्थलांतर करून बाहेर जाऊन आमचं जीवन आम्ही व्यतीत करतो, चांगलं जीवन आम्ही जगतो। कारण या सगळ्याचा त्रास आणि चर्चा रोजच होत राहणार आहेत आणि सगळ्या घटना रोज होणार आहेत। त्यामुळे या सगळ्यातून आम्हाला सुद्धा जायचं आहे, बाजूला व्हायचं आहे। त्यामुळे कंपनीने यामध्ये लीड घेऊन आणि शासनाने लीड घेऊन आम्हाला इथून पर्यायी मार्ग द्यावा, आम्ही आमचं जायला तयार आहोत। जसं गोहिर साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं की आपण त्या संबंधित अधिकाऱ्यांजो किंवा त्या संबंधित डिपार्टमेंटजो बोलून आपण त्याच्यातून योग्य उपाययोजना करू आणि ते लवकरात लवकर करू। आमची कंपनीची भूमिका तीच असेल की जे गव्हर्नमेंटला आम्हाला मदत करायला लागेल ते आम्ही नक्की करू आणि ह्या जर वाढीचे लोक स्थलांतरित व्हायला तयार असतील तर त्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न नक्की लावू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।